नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत भाजपला राज्यभरात घवघवीत यश मिळालंय। या निवडणुकीत नंबर 1 चा पक्ष भाजप ठरलाय। निकालासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यामध्ये 3000 पेक्षा जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आलेत असं सांगितलं आणि भाजपला नंबर 1 पक्ष बनवण्याकरता जनतेचे त्यांनी आभार मानले। नागपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळवला आणि 27 पैकी 22 नगरपालिका सगळ्या मोठ्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं निवडून आलेलो आहोत। सावनेर सारखी नगरपालिका आहे की ज्या ठिकाणी काँग्रेस मुक्त अशा प्रकारची ती नगरपालिका आपण तयार केलेली आहे। नागपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळवला आणि 27 पैकी 22 नगरपालिका सगळ्या मोठ्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं निवडून आलेलो आहोत। सावनेर सारखी नगरपालिका आहे की ज्या ठिकाणी काँग्रेस मुक्त अशा प्रकारची ती नगरपालिका आपण तयार केलेली आहे। तर नगरपालिका नगरपंचायत निकालावरून आशिष शेलारांनी मवियावर निशाणा साधलाय। दऱ्याखोऱ्यातनं मराठी माणूस पेटून उठला आणि स्वार्थी मशालीसारखा आईस्क्रीमच्या कोनासारखा फेकला गेला असं म्हणत टोला लगावलाय। काल नगर परिषद निवडणुकीचा निकाल आला आणि यावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकाटिप्पणीवर आमदार गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर दिलं। विरोधी पक्षांना 2 अंकी जागेचा आकडा देखील गाठता आला नाहीये। त्यांनी भाजपची मापं काढू नयेत। मवियापेक्षा अपक्ष आघाड्यांना जास्त जागा मिळाल्यात असं म्हणत मवियावर त्यांनी निशाणा साधलाय। भाजपच्या 127 मधला शेवटचा आकडाच इतक्यापर्यंत तुम्ही राहिलाय, म्हणजे 7, 8, 9 शेवटचा आकडा किती 9 पर्यंत असू शकतो। म्हणजे आज तुमची क्षमता इतकी राहिली आहे, तुम्ही मापं काढताय भाजपचे, असं करू नका। तुमच्यापेक्षा इतर लोक 18 म्हणजे तुमच्या दोघांची बेरीज करून पण जे अपक्ष आघाड्या आहेत त्या तुमच्यापेक्षा जास्त आले निवडून। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने कळंब, भूम, पळरंडा, उमरगा या 4 ठिकाणी विजय मिळवला तर भाजपचे तुळजापूर, नळदुर्ग, मुरुम या 3 ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत। जनमताचा कौल मान्य असल्याचं आणि निवडणुकीत जिथे कुठे कमी पडलो तिथे पुन्हा ताकदीने काम करण्याचं खासदार ओमराजे निंबाळकरांनी म्हटलं। पराभूत उमेदवारांनी हताश होऊ नये असं आवाहनही त्यांनी केलंय। अर्थकारणाची ताकद आपल्याकडे नाहीये, त्यामुळे मनातून कामातून आपल्याला माणसं जोडावी लागतील असंही त्यांनी म्हटलं। शेवटी जनमताचा कौल आहे तो मान्य आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये समजा जिथं कुठं आम्ही काम करण्यात कमी पडलो असेल, काही त्या ठिकाणी राहिला असेल तर त्याच्यात सुद्धा सुधारणा करून अजून परत तेवढ्याच ताकदीनं लोकांसाठी सक्रिय पद्धतीनं काम करत राहू। जे उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवक पदाचे पराभूत झाले त्यांच्यासाठी सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की आपण हताश निराश होऊ नका। शेवटी लोकांसाठी काम करायच्या भूमिकेतनं आपण ही निवडणूक लढवत होतो। मुख्यमंत्री फडणवीसांचे शहरीकरणाकडे असलेले लक्ष यामुळे भाजपला विजय मिळाला असं माजी मंत्री बसवराज पाटील यांनी म्हटलं। त्यांच्या नेतृत्वात धाराशिवच्या मुरुमसह लातूरमधल्या 4 नगर परिषदेत भाजपने विजय मिळवला। 40 वर्षात पहिल्यांदाच मुरुम नगर परिषदेवर कमळ फुललंय तर नगर परिषदेपेक्षा महापालिका आणि जिल्हा परिषदेत मोठा विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। या ठिकाणी आमचे बंधू जे बापराव पाटील निवडून आले ते पूर्वीपासून या शहराच्या विकासामध्ये त्यांचं जास्तीत जास्त लक्ष राहिलेलं आहे आणि आता लोकांनी त्यांना परत नगराध्यक्ष म्हणून संधी दिलेली आणि मला खात्री आहे की सरकार आमचं आहे, मुख्यमंत्र्यांचं आमच्याकडे पूर्ण लक्ष आहे। देशामध्ये या शहरीकरणाच्या बाबतीमध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा एक मोठा कार्यक्रम आहे, स्मार्ट सिटी किंवा हे शहरीकरण वाढलेल्या शहरीकरणाला कशी मदत करावं, या सगळ्या गोष्टीमुळं या पुढील काळामध्ये मराठवाड्यामध्ये मुरुम हे शहर एक मॉडेल म्हणून पुढे येईल। लातूरमध्ये संजय बनसोडेंच्या बेरजेचं राजकारण हिट ठरलंय। उदगीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष आणि भाजपची एकहाती सत्ता आली आहे। राष्ट्रवादीने या ठिकाणी जागा वाटपात भाजपला समान संधी दिली, त्याचबरोबर नगराध्यक्ष पदही दिलं। सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून उदगीरच्या निकालात ते स्पष्ट दिसून आलंय। 40 पैकी 34 जागा आणि नगराध्यक्ष पद आपल्याकडे खेचून आणण्यात संजय बनसोडेंना यश आलं। लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस मुक्त
लातूर हा करण्याचा निर्धार आम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी आम्ही महायुतीने करण्याचं ठरवलेलं आहे. आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा असाच विजय आपला त्या ठिकाणी होईल, हा विश्वास या मिरवणुकीच्या दरम्यान मी या जनतेला या ठिकाणी देतो. मुंबई महापालिकेकरता ठाकरे बंधूंची जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. शिवडीमधल्या 3 प्रभागांवरून अडलेल्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाली अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवडीतल्या 2 जागा ठाकरेंच्या सेनेला तर 1 जागा मनसेला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भांडूपच्या वॉर्ड क्रमांक 114 मध्ये वरून शिवसेना ठाकरे आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू आहे अशी माहिती आहे. ज्या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना जागा हव्यात तिथे रस्सीखेच सुरू आहे. जिथे पेच निर्माण झालाय तो पेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून सोडवला जातोय. जागा वाटपाचा तिढा सुटल्यावर ठाकरे बंधू लवकरच युतीची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आज राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थमध्ये दोघांमध्ये भेट झाली. तिकडे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी ठाकरे बंधूंची युती जाहीर होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. तर ठाकरे बंधूंचा जागा वाटप अंतिम टप्प्यात असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरे बंधूंनी 20 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. तर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरी शेवटचा प्रयत्न म्हणून काँग्रेसकडेही संपर्क साधला जातोय. यासाठी वरिष्ठ पातळीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं चर्चा केली जाते. महापालिका निवडणुकीआधी आदित्य ठाकरेंनी मुंबईत निर्धार मेळावा घेतलाय. निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजपच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा खोटा प्रचार रोखावा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. शिवसेनेची कामं भाजपवाले स्वतःच्या नावावर खपवतायत अशी टीकाही त्यांनी केली. 25 वर्ष आम्ही काही केलं नसेल तर आमच्यासोबत का होतात असा सवालही त्यांनी केला. तर खरी भाजप गायब झाल्याची टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे. 25 वर्ष सत्तेत होतात, तुम्ही काय केलं? 25 वर्ष तुमचं मुंबईला योगदान काय? 25 वर्ष अमुक आणि 25 वर्ष तमुक आणि आपली शिवीगाळ सुरू केली त्यांनी. हात जोडा आणि त्यांना नुसतं एवढंच विचारा की ठीक आहे 25 वर्ष आम्ही काहीच केलं नाही ना, मग त्या 25 वर्षातून 20 वर्ष तुम्ही आमच्यासोबत का खुर्च्या गरम करत बसला होतात? पण जी खरी भारतीय जनता पार्टी होती, वाजपेयी साहेबांची असेल, अडवाणी साहेबांची असेल, मुंडे काका असतील, महाजन काका असतील, ह्यांची भाजपा दिसतच नाही. त्यांना माहिती आहे शिवसेनेचं योगदान मुंबईला काय आणि महाराष्ट्राला काय. त्यांचेच तोंड बंद करून ठेवलेत भाजपने. मुंबई महापालिकेसाठी मवियामधनं वेगळी चूल मांडत काँग्रेसने वंचित सोबत आघाडी करता प्रयत्न सुरू केले. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. या भेटीमध्ये संभाव्य युतीबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत जाण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत अंतिम निर्णय 1 ते 2 दिवसात होऊ शकतो. दरम्यान वंचितकडून काँग्रेसकडे मुंबई महापालिकेत 50 पेक्षा अधिकच्या जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महायुतीचा मुंबईतल्या जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे. पुढील 2 दिवसात जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तिढ्यानं सुटलेल्या जागांचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भाजपचा 150 जागांसाठी आग्रह आहे अशी ही माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपने वेग वाढवलाय. तिकीट जाहीर केव्हा होईल, कोण उमेदवार असेल याची वाट पाहू नका, घरोघरी जाऊन प्रचार करा असे निर्देश भाजप पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. मुंबईत भाजपची निवडणूक संचलन समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हे आदेश देण्यात आले. भाजप पदाधिकाऱ्यांच्या 27 वेगवेगळ्या समित्या प्रचार नियोजन आणि सभांचं नियोजन करणार आहेत. मीरा भाईंदरच्या काशीमीरा परिसरात रस्त्याच्या कडेला 100 ते 200 कोरे आधार कार्ड सापडल्यानं खळबळ उडाली. हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. बोगस मतदार नोंदणीचा प्रकार आहे, याचा आहे का याचा तपास जो आहे तो पोलीस करतायत. दरम्यान या प्रकरणी काँग्रेस प्रवक्ते दीपक बागडी यांनी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. भाजपच्या माजी महापौर ज्योत्स्ना हसणाले यांनीही प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवलीत 122 प्रभागांकरता भाजपने तयारी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले जात आहेत. माजी खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नी कामिनी यांनी मतदारांना साड्या वाटल्याचा आरोप करण्यात आलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरेंनी हा आरोप केला. मुंबईला प्रभाग क्रमांक 142 या ठिकाणी कामिनी शेवाळे या संभाव्य उमेदवार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी साड्या वाटल्या आहेत असा आरोप करण्यात आलाय. वाटप करण्यात आलेल्या साड्यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी होळी केली. जनतेमध्ये अजूनपर्यंत मी 25-30 वर्षामध्ये एकही साडी वाटली नाही. लोकांचे आशीर्वाद हेच माझ्यासाठी खरे मत होतं. परंतु आज हा जो काही लोक साडी वाटायचा प्रयत्न, म्हणजे महिलाच सांगतील कोण साडी वाटतात, तर हे योग्य नाही. तुम्हाला लढत द्यायची आहे तर समोर कामातून लढत द्या. कल्याणमध्ये ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय. महानगरपालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या. या दरम्यान कल्याण शहर शाखा प्रमुख निशिकांत ढोणेंना मारहाण झाली आहे.
तर ढोणेंनी भागवत बैसानेंना मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. या दोघंही जखमी झाल्याची माहिती आहे. दोघांनीही एकमेकांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आहे. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीची समीक्षा करण्यासाठी भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक आहे. रात्री 9 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या एकंदरीत कामगिरीवर चर्चा होणार असून महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावाही बैठकीत घेतला जाईल अशी माहिती आहे. या होत्या वेगवान घडामोडी. आणि आता आणखी काही बातम्या. एक स्पेशल रिपोर्ट आता आपण बघणार आहोत. कारण नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये युवा चेहऱ्यांना ही संधी मिळाली आणि जनतेने त्यांना नेतृत्व म्हणून स्वीकारलं. यातले काही चेहरे अवघ्या 20-25 आहेत. हे चेहरे नेमके कोणते आहेत आणि त्यांच्या आधी नेमकं कुठलं नेतृत्व आलंय जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून. मोहोळ नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे, वय 22 वर्ष. अलिबाग नगराध्यक्ष अक्षया नाईक, वय 24 वर्ष. अवघ्या 20-25तल्या या दोन तरुणी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्यात आणि चक्क नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यात. या निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षांनी तरुण चेहऱ्यांना संधी दिली होती. यातल्या काहींनी संधींचं रूपांतर विजयात केलं. यापैकीच एक तरुण चेहरा म्हणजे सोलापूरच्या मोहोळची अवघ्या 22 वर्षांची सिद्धी वस्त्रे. मोहोळ नगरपालिका निवडणुकीत सिद्धीनं शिवसेनेच्या तिकिटावर लढताना भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. आज सर्वांनी जे मला संधी दिली ती त्यासाठी एवढा मोठा विजय उत्सव आम्ही करतोय. आम्ही सर्व इतके आनंद झालाय आम्हाला की ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्या टीकेवर मात म्हणजे आमचा विजय. सिद्धी इतकीच चर्चा आहे ती रायगडच्या अक्षया नाईकची. शेकापकडून लढणारी 24 वर्षांची अक्षया यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठीच्या शर्यतीत उतरली आणि अलिबागकरांनी तिचं नेतृत्व स्वीकारत भरघोस मतांनी तिला निवडून दिलं. मला एवढ्या भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून आभार. आणि येते पुढचे 5 वर्ष सगळ्यांनी मिळून जी कामं आहेत ते करू आणि जेवढा विकास होईल ते सर्वांनी मिळून करू. धन्यवाद. अलिबाग हा शेकापचा गड आहे. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ इथे शेकापची सत्ता आहे. अक्षया नाईक शेकापचे नेते आणि अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्या. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं नाईक कुटुंबानं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं. सिद्धी आणि अक्षयासह बुलढाण्याच्या सिंदखेड राजा नगरपालिकेत 21 वर्षांचा सौरभ तायडेही नगराध्यक्ष बनलाय. आनंद होतोय की बाबा इतका नवीन चेहरा, समजा नवीन तरुणाला इतकं मोठं पदभार संधी दिली, त्याचं अगदी छान वाटतंय. समजा तुमचं लग्न झालं आहे, शिक्षण काय आहे, काय वाटतं? हो, माझं लग्न झालेलं आहे. शिक्षण माझं MSc केमिस्ट्रीमध्ये केलेलं आहे मी. आता BEd चालू आहे माझं. आजकाल युवा पिढीला राजकारणाकडे वळवण्याचा बऱ्याच राजकीय पक्षांचा कल दिसून येतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेमकं हेच चित्र दिसलं. सिद्धी वस्त्रे असो किंवा मग अक्षया नाईक यांचा निवडणुकीतला विजय ही जेन झी पिढीच्या राजकारणाची सुरुवात ठरावी. विनय महाजन, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.